न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी किसनराव तरमाळे यांच्या माध्यमातून नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील तसेच नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सदामामा पाटील यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान तसेच त्यांना त्यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल देखील दिल्या शुभेच्छा। अलीकडेच झालेल्या अंबरनाथ सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील तसेच नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे शहराध्यक्ष सदामामा पाटील तसेच नवनिर्वाचित नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किसनराव तरमाळे यांनी आपल्या असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील तसेच नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सदामामा पाटील यांची भेट घेत त्यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान केला तसेच त्यांच्या पुढील सामाजिक तथा राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या। राज्यात महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून समन्वयाने अंबरनाथ शहराचा कारभार शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा तसेच उपनगराध्यक्षपद या प्रमुख संवैधानिक जबाबदारीच्या अनुषंगाने कोणतेही जात धर्म पक्षपंथ यांच्या पलीकडे जात अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने कार्यरत राहतील असा आशावाद देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तरमाळे यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।